नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याकडे आले आहेत डॉक्टर मिनल मेहेंदळे, ज्या स्वतः गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि त्यांची 15 वर्ष त्या प्रॅक्टिस करतायत आणि बरंच काही त्यांच्याबद्दल त्या स्वतःच सांगतील. कारण तुम्हाला माहितीये की माझं सगळं स्पॉन्टॅनियस असतं आणि साधं साधं असतं. मी आहे अमॅच्युअर युट्यूबर, तर मी सांगण्यापेक्षा त्यांनीच सांगू दे. पण जे काय मला थोडेसे त्यांच्याबद्दलचे लक्षात राहिलं ते म्हणजे त्या गायनेकोलॉजिस्ट आहेत. नंतर संगमनेर हॉस्पिटलमध्ये त्यांनी मला वाटतं मास्टर्स डिग्री का प्रॅक्टिस केलेली आहे किंवा त्या तिकडे जातात. नंतर ज्युपिटर हॉस्पिटल पण माझ्या लक्षात आलं. नंतर मनोहर जोशी MGM मनोहर जोशी हॉस्पिटल आहे घोले रोडला, तिकडे पण त्या असतात आणि त्यांना असं बोलायला आणि जनजागृती करायला पण खूप आवडते. पण हे सगळं जरी असलं तरी मला त्या माहितीये 2 मुलांची, गोड मुलांची आई म्हणून, आणि अत्यंत हौसेने मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवणं किंवा त्यांची ग्रोथ व्हावी म्हणून काळजी घेणं आणि लोकांची गोड बोलणं, याच्यासाठी मला त्या माहिती आहेत. तर आता मी त्यांनाच सांगते की तुम्हीच स्वतःची ओळख करून द्या आणि चॅनलच्या सबस्क्रायबरना आज त्या ऍडोलसंट वर बोलणार आहेत, राईट? तर त्याच्याबद्दल जे तुम्हाला सांगायचं, कारण 15 वर्षाचा अनुभव खूप आहे, त्यांना खूप त्याच्याबद्दल बोलता येईल. तर ते जे काय आपल्याला उपयोगी आहे त्या सांगावं असं मी त्यांना विनंती करते. ओव्हर टू यू. थँक्यू. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर मिनल मेहेंदळे, कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट MGM हॉस्पिटल घोले रोड पुणे. आणि मॅडमनी जसं सांगितलं तसं इतर हॉस्पिटल्सला पण मी असते. आय स्पेशलाइज इन हाय रिस्क प्रेग्नन्सी, इनफर्टिलिटी, ऍडोलेसेंट, मेनोपॉज अँड ऑफकोर्स नॉर्मल गायनेकोलॉजी. गोष्टी आहेत ना, इनफर्टिलिटी पण, म्हणजे त्याच्याबद्दल पण लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. सो लक्षात ठेवा, MGM हॉस्पिटल घोले रोड, तिकडे पण तुम्ही जाऊ शकता जर काही प्रेग्नन्सी रिलेटेड इश्यू असतील तर. सो आज आपण बोलणार आहोत ते ऍडोलेसेंट विषयी किंवा प्युबर्टी विषयी, किंवा हा जो काळ असतो म्हणजे मुलींमध्ये, मुली ज्या वयात येतात किंवा आपण मराठीमध्ये असं म्हणतो की ती शहाणी झाली किंवा सयानी हो गई, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऍज अ वाक्प्रचार म्हणून वापरतो. सगळ्यांनाच माहिती आहे आजकाल मुलींना इतकं एक्सपोजर आहे इंटरनेटचं म्हणा किंवा हे, त्याच्यामुळे भरपूर त्यांना नॉलेज मिळतं. पण त्या सगळ्या नॉलेजपैकी खरंच कितपत काही ऑथेंटिक आहे किंवा काय हे आपल्याला माहित नसतं. सो हे थोडेसे पॉइंट्स आपण आज डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या वेळेला किंवा तुमच्या वेळेला आपण म्हणूया की त्या वेळेला आजी किंवा आई किंवा ताई जिला पाळी आली की म्हणजे ती तुम्हाला सगळं सांगायची किंवा असं. आणि त्यावेळेला जे होतं तेव्हा साधारण 14 ते 15व्या वर्षी पाळी यायची किंवा अगदी अर्लिएस्ट म्हणजे 12 वर्ष. आमची जनरेशन जेव्हा मोठी व्हायला लागली तेव्हा त्यावेळेला साधारण 12 ते 13 वर्ष हे खूप कॉमन होतं पिरियड येण्यासाठी. आजकाल स्ट्रायकिंगली बरेचदा आम्हाला असं जाणवतं की ते अजून थोडं थोडं कमी होत आहे. म्हणजे अनेक मुलींना पाळी जी आहे ती थोडीशी लवकर येते, अगदी 10व्या-11व्या वर्षी सुद्धा पाळी येते. पण डॉक्टर मला पण 11व्या वर्षीच आली. हो, तर मग इट डिपेंड्स जेनेटिकली आणि तुमचं एकंदरीत बॉडी स्ट्रक्चर कसं आहे याच्यानुसार आपलं हे कमी जास्त होतं. पण साधारण मेजॉरिटी ऑफ गर्ल्सला कधी येते तेव्हा आपण तो स्टँडर्ड पकडतो. म्हणजे करेक्ट. तर आपल्या त्यावेळेला साधारण 13-14 हे स्टँडर्ड होतं आणि काहींना लवकर यायची, काहींना उशिरा यायची. आताही तसंच होतं, नो डाऊट. पण आताचं जे कॉमन स्टँडर्ड आहे ते थोडंसं कमी झालंय. याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल. म्हणजे मुलांमध्ये जे मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉप किंवा खेळण्या बसून एका याच्यामध्ये आणि मैदानी खेळ खेळण्याची सवय गेली आहे, सिडेंटरी लाईफस्टाईल वाढली आहे, त्यांचं वजन वाढत चाललंय. म्हणजे यू वोंट बिलीव्ह की आमच्या OPD मध्ये साधारण येणाऱ्या ज्या ऍडोलेसेंट मुली आहेत किंवा ज्या वयात येणाऱ्या मुली आहेत किंवा अगदी म्हणा 15, 16, 17 वर्षापर्यंत सुद्धा देर इज अ स्ट्रायकिंग हे की 80-90 किलो आणि 100 किलोच्या मुली कितीतरी बघितल्यात आम्ही. आणि दे डोंट लाईक कॉलिंग देम फॅट बिकॉज बॉडी शेमिंग होतं. बट आम्ही ते दुसऱ्या दृष्टीने बघतो, कारण ह्या सगळ्या याच्यामुळे इतक्या यंग एजमध्ये काही काही आजार होतात. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. सो बिफोर गोईंग टू आजार किंवा हे आपण नॉर्मल गोष्टी आधी डिस्कस करूया. सो सगळ्यात पहिले जसं मी म्हटलं की एज जे आहे ते थोडंसं लवकर यायला लागलेलं आहे. दुसरं म्हणजे ह्या दरम्यान साधारण पाळी ही अनियमित असते. म्हणजे सगळ्यांची सायकल नॉर्मल व्हायला प्रत्येकाला पाळी आल्या आल्या काही लगेच महिन्याच्या महिन्याला व्यवस्थित पाळी येते असं नाही. बऱ्याच लोकांना पहिले काही महिने अनियमित पाळी असते. कधी 2 महिन्यांनी येते, कधी 3 महिन्यांनी येते, कधी 4-5 दिवस ब्लिडिंग होतं, कधी जास्त दिवस ब्लिडिंग होतं. पण यावेळेला आम्ही काय सांगतो की आईने आपल्या मुलीच्या पाळीच्या पॅटर्नकडे लक्ष ठेवावं. तिला ऑफकोर्स हायजीन बद्दल तर आपण शिकवतोच किंवा आपण पॅड्स वगैरे कसे वापरायचे हे सगळं शिकवतोच. पण त्याचबरोबर एक मेंटेन करणं
की आपली पाळी कधी आली होती, किती दिवस ब्लिडिंग झालं. आजकाल ऍप्स अवेलेबल असतात, अगदी तुम्ही वही पेन्सिलमध्ये लिहिलं तरी चालतं. कॅलेंडरमध्ये मार्क करायचो आपण लहानपणी, तसं सुद्धा आपण करू शकतो. पण अदरवाईज ऍप्स असतात त्याच्यानं आपल्याला कळतं सुद्धा. तर यामध्ये कसं असतं की समजा काही मुलींना ना खूप अनियमित पाळी किंवा चांगली पाळी आहे आणि अचानक अनियमित झाली आहे, किंवा खूप कमी ब्लिडिंग व्हायला लागलं, किंवा खूप जास्त ब्लिडिंग व्हायला लागलं, किंवा तिला पोटात खूप जास्त दुखतं आहे. नॉर्मल थोडंसं पाळीमध्ये पोटात दुखणं कॉमन असतं, पण बरेचदा काय होतं की हे जर दुखणं खूप जास्त झालं आणि तिला शाळा मिस करावं लागते किंवा कॉलेजला तिला जाता येत नाही किंवा अचानक खूप जास्त दुखायला लागले, तर प्लीज ताबडतोब डॉक्टरांकडे जायला पाहिजे. ओके, बिकॉज दीज कुड बी सम साइन्स ऑफ सर्टन सिस्ट, किंवा जे रप्चर होतं किंवा हिमरेज होतं किंवा ट्विस्ट होतं. या खूप महत्वाच्या गोष्टी असतात की ज्या ह्या वयामध्ये कॉमन असतात आणि ह्या मिस होऊ शकतात. आमच्या वयामध्ये जर असं पोट दुखलं तर आम्ही असं पडून राहायचो. हा, करेक्ट. तो तात्पुरतं पोट दुखणं आणि फक्त पाळीपुरतं दरवेळेला दुखणं हे नॉर्मल आहे. पण जर ते कशानेच कमी होत नाहीये किंवा ते खूप जास्त प्रमाणात आहे तर मग डेफिनेटली इट नीड्स मेडिकल अटेन्शन. सिमिलरली आमच्याकडे बरेचदा मुली येतात की तिला महिनाभर झाला पाळी येते किंवा महिना झाला ब्लिडिंग चालूच आहे, थांबलंच नाहीये. महिनाभर तुम्ही काय करताय? साधारण 7-8 दिवस झाले ब्लिडिंग होत आहे आणि ते थांबलं नाही, किंवा अगदी मॅक्स टू मॅक्स 10 ते 12 दिवस तुम्ही थांबू शकता. पण वेन यू रिअलाइज की आफ्टर 10 days ऑल्सो द ब्लिडिंग इज नॉट स्टॉपिंग, यू शुड टॉक टू द डॉक्टर. साईन असू शकते. हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो हा, आणि याला बरेचदा प्युबर्टी मेनोरेजिया असं म्हटलं जातं. म्हणजे प्युबर्टीमध्ये किंवा या काळामध्ये होणारा एक्सेसिव्ह ब्लड फ्लो किंवा ब्लड लॉस. तर प्युबर्टी म्हणजे काय? प्युबर्टी म्हणजे हा जो ऍडोलेसेंटचा पिरियड आहे की जेव्हा पाळी येण्याची, म्हणजे प्युबर्टी इज फॉर बोथ गर्ल्स अँड बॉईज. सो साधारण 10-11 वर्षानंतरचा जो काळ असतो टिल मे बी 15-16 years याला प्युबर्टी म्हणतात, किंवा ज्याला आपण ऍडोलेसेंट एज म्हणतो, किंवा मराठीमध्ये काय म्हणतात बरं त्याला, मला पटकन शब्द येणे. बट प्युबर्टी रजोनिवृत्ती आपली मेनोपॉज असते, आणि याच्यामध्ये म्हणजे वयात येणं बेसिकली, किंवा शहाणं होणं ज्याला म्हणतात, की दॅट इज पौगंडावस्था. पौगंडावस्था तो शब्द नहाणी येणं. हा, तर हे मुलींच्या मध्ये नहाणी येणं असतं, पण मुलांमध्ये पण पौगंडावस्था असतेच की पिंपल्स येतात, अचानक हाईट वाढते, कारण त्यांचा ग्रोथ स्पॉट असतो तो. प्लस मुलींना पाळीची सुरुवात यावेळेला होते, ब्रेस्ट डेव्हलपमेंट होतं, हेअर म्हणजे आपण सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणतो की प्युबिक हेअर आणि एक्झिला म्हणजे काखेमध्ये केस येणं, या सगळ्या सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहे, आणि दीज आर व्हेरी कॉमन. आवाज फुटणं बॉईज मध्ये आणि मुलींमध्ये सुद्धा आवाज होतो, पण तो हाय पिच होतो. आणि ह्या सगळ्यासोबत इमोशनल चेंजेस किंवा इमोशनल डिस्टर्बन्सेस खूप कॉमन आहेत. आणि आजच्या जगात तर जेव्हा मुलं इतकी एकलकोंडी होतात, एकुलता एक मुलगा असतो, एकुलती एक मुलगी असते, बरेचदा फ्रेंड्स त्यांचे असतात नसतात, मोबाईल आणि कम्प्युटर हा त्यांचा बेस्ट फ्रेंड असतो, and they are too much into it, and it's very difficult for parents to handle because they are also busy. पण ही सिच्युएशन बरोबर आहे का की मुलं एकटीच असणं? आणि खूप खूप कॉमन आहे, खूप कॉमन आहे, पण बरोबर आहे? इट्स नॉट गुड. बरोबर नाही, इट्स नॉट गुड. इट्स व्हेरी कॉमन, बट इट्स नॉट ऑब्व्हियसली नॉट गुड ना, कारण पोरांनी बाहेर खेळलं पाहिजे, मिक्स व्हायला पाहिजे, कारण त्यांना जे प्रॉब्लेम जाणवतात आहे किंवा त्यांच्या मनात जे गोष्टी निर्माण होतात आहेत, त्यांना जे थॉट्स येतात आहे, कारण दिस इज अ नॅचरल प्रोसेस, तर त्याला कुठेतरी कर्व करायला किंवा ते थॉट्स जे आहेत ते नॉर्मल आहेत का नाही, किंवा त्याच्यामध्ये बरेच जण अग्रेसिव्ह बिहेवियर सुरू होऊन जातं, आणि मध्ये त्यांना चुकीची कंपनी लागते किंवा त्यांना चुकीचे मित्र मिळाले, तर त्याच्याने ते ह्याच याच्यामध्ये म्हणजे आम्ही जसं बरेचदा म्हणतो की पौगंडावस्था जी असते ना ती तुम्हाला आयदर घडवू शकते किंवा बिघडवू शकते. म्हणजे आम्ही आतापर्यंत असं बरेचदा बघितलंय की जी मुलं आधी खूप शांत होती किंवा अभ्यासात खूप चांगली नव्हती, ती अचानक याच्यानंतर खूप अभ्यास करायला लागतात, हुशार होतात, किंवा ते म्हणजे त्यांना छान चॅनलाइज होते त्यांची एनर्जी, की जे उलट पण होऊ शकतं की आधी जे खूप मुलं छान अभ्यास करत होती किंवा खूप जास्त सिन्सिअर होती ती अचानक याच्यामध्ये बिघडू शकतात, विच हॅपन्स बिकॉज त्यांची कंपनी मे बी चांगली नसेल किंवा लक्ष दिलं पाहिजे. करेक्ट, किंवा त्यांना जो त्रास होतोय तो केटर केला जात नाही, किंवा त्यांचं इमोशनल त्यांना जी अटॅचमेंट हवी असते किंवा त्यांना जे इमोशनली जे बॉन्डिंग हवं असतं किंवा त्यांना हे जे चेंजेस हॉर्मोन आपल्या बॉडीमध्ये होतात आहे त्याबद्दल कोणाशी बोलावं असं वाटत असेल आणि ते होत नसेल, याला उपाय काय? याला उपाय मित्र, चांगले मित्रमैत्रिणी आणि आई वडिलांनी लक्ष मित्र होणं. आय थिंक ना आमच्या काळापर्यंत असं नव्हतं की आई वडील रादर आमच्या वेळेला आम्हाला आईनी सांगितलेलं पण नव्हतं की पिरियड्स येतात, काही माहिती नाही. दिवाळीची सुट्टी
आणि खेळतोय बहिणी बहिणी आणि अचानक आजी हे बा असं झालं. बरोबर. आणि म्हणजे आता तरी ऑफकोर्स सगळ्या मुलांना 7, 8, 9 वर्षापासून बरेचदा माहित असतं, कारण ते कार्टून्स वगैरे बघतात तर त्यांना माहित असतं. पण साधारण ते जेव्हा स्वतःवर येतं तेव्हा ते घाबरतात. नाही तर पण मी मात्र माझ्या मुलाशी किंवा मी माझ्या मैत्रिणी पण मुलांची वाटेल ते बोलतो, सगळं बोलतो. आणि हीच गरज आहे आताच्या काळाची, हीच गरज आहे. कारण त्यांना इतकं जास्त एक्सपोजर आहे इंटरनेट आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे, इतकं भयंकर एक्सपोजर आहे की त्यांना कमी वयात अशा गोष्टी दिसतात की जे त्यांना दिसायला नाही पाहिजे. सो जर आई वडिलांनीच त्यांना सांगितलं की हे जे आहे हे तुझ्यामध्ये जे घडतंय ते नॉर्मल आहे, किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या होतात त्या प्रत्येकामध्ये घडत असतात, तर मग त्याला हँडल कसं करायचं हे जर आपण सांगू शकलो तर अगदी उत्तम. सो मला वाटतं आई वडिलांनी ना या वयापासून म्हणजे साधारण 10-12च्या नंतर खूप वेळ मुलांची गप्पा मारल्या पाहिजे. इव्हन मुलींना जे वाटतं ना की पळून जाऊन लग्न करावं किंवा 18व्या-20व्या वर्षी कुणाच्या तरी बरोबर जाऊन लग्नच करून टाकावं आणि स्वतःची वाट लावून घ्यावी, ते सुद्धा आय थिंक न बोलण्यामुळे. इनफॅक्ट आजकाल बराचसा ट्रेंड जो आहे ना तो ओपन रिलेशनशिप्स मध्ये जास्त आहे. ऑफकोर्स आपल्या याचा विषय हा नाही आहे, पण बिकॉज आपण ऍडोलेसंट आणि याच्याबद्दल बोलतोय त्याच्यामुळे सेक्स एज्युकेशन किंवा सेक्शुअल एज्युकेशन हे पोरांना वेळेत मिळणं फार गरजेचं आहे. कारण दे आर एक्सपोज टू अदर ऍक्टिव्हिटीज ऍट अ व्हेरी यंग एज. बिलीव्ह मी, पीपल आपले जे व्ह्युअर्स आहेत ते सगळेजण ऑब्व्हियसली दे विल बी शॉक्ड, बट कल्चर खूप चेंज झालेलं आहे आणि वी कांट एक्सपेक्ट पीपल टू not have sexual activity till marriage. कारण आजकाल लोक दे गेट मॅरिड ऍट द एज ऑफ 30-35, नॉट बिफोर दॅट. आणि युअर मॅक्सिमम ऍक्टिव्हिटीज बिफोर दॅट 20 to 30 आपण सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतो. तर अशा वेळेला इट्स रिअली व्हेरी डिफिकल्ट फॉर देम टू स्टॉप. आणि विथ व्हॉट एव्हर कल्चर इज गोइंग ऑन, म्हणजे आजकाल जे काही कल्चर चालू आहे इट्स नॉट व्हेरी गुड फॉर यंग गर्ल्स अँड यंग बॉईज. जितकं त्यांना समजावून, कारण सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स असतात, यंग प्रेग्नन्सीज असतात. Believe me, people do come to us with pregnancies of 18-19 years of age. आणि 18 इयर्सच्या खाली जर प्रेग्नन्सी राहिली तर बिलीव्ह मी लीगल कॉम्प्लिकेशन्स भयंकर असतात. केस होतं, लीगल केस होते. तर दीज आर थिंग्स विच वी नीड टू टॉक टू अवर किड्स ऍट द करेक्ट एज, की तुम्हाला कशामध्ये इंडल्ज व्हायचंय आणि कशामध्ये नाही. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेम ऑन दिस लाईन व्हॉट वी वर थिंकिंग, की आपण जे म्हणतो की नॉर्मल आहे की एबनॉर्मल आहे वगैरे या सगळ्या गोष्टी तर आपण बोलतोच, पण त्याच्याच बाबतीत जर ते ॲबनॉर्मल असेल किंवा जसं आपण म्हटलं की जस्ट कमिंग बॅक टू अवर नॉर्मल हे है ना, तर आपण मेन्स्ट्रुअल सायकल कशी असते किंवा याच्याबद्दल आपण थोडंसं इथे एक दाखवलेलं आहे की साधारण 2 ते 5 दिवस किंवा 2 ते 7 दिवस ही नॉर्मल सायकल असू शकते, आणि दर 21 दिवसांनी येणारी सायकल किंवा दर 35 दिवसांनी येणारी ही नॉर्मल असू शकते. पण आधी माझी सायकल 35 किंवा 40 दिवसाची होती आणि आता अचानक ती 20 दिवसाची झाली आहे, देन इट्स ॲबनॉर्मल. सिमिलरली जर पिरियड्स जे आहेत ते समजा दर 15 दिवसांनी येतात तर ऑब्व्हियसली इट्स ॲबनॉर्मल. सो वी नीड टू, साधारण 1 महिन्यानी पिरियड्स येतात, आयडियली 28 डेज. एक्झॅक्टली एव्हरी 28 डेज सायकल येणं ही नॉर्मल थिंग आहे. ओके, बट काही लोकांची 21 दिवसाची पाळी असते किंवा 25 दिवसाची पाळी असते की दर 25. सो दॅट्स नॉर्मल. दर 25 दिवसांनी पाळी येणं इज ऑल्सो नॉर्मल. तसंच दर काही दिवसांनी म्हणजे दर 30-32 दिवसांनी पाळी येते, इट्स नॉर्मल. पण म्हणजे 2-4 दिवस मागे पुढेच ओके. प्रत्येकाने बेसिकली आपल्या शरीराचं घड्याळ ओळखायचंय की कसं आहे, काय पॅटर्न आहे. आणि त्याच्यामध्ये जर कुठे कमी जास्त असेल तर नक्की डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे, म्हणजे ट्रॅक करणं आवश्यक आहे. अगदी बरोबर. कारण सगळ्यात कॉमन ह्या एजमध्ये किंवा ह्या याच्यामध्ये आजारपण जे होतात ते थायरॉइडचे आजार असतात. ओबेसिटी तर ऑब्व्हियसली त्याच्यामुळे पीसीओडीचा त्रास असतो. पीसीओडी बद्दल तुम्ही ऐकलं असेलच. सो पीसीओडी इज समथिंग विच इज कॉल्ड एज पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज और पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम दॅट वी कॉल्ड, की फक्त ओव्हरीज मध्ये खूप सारे सिस्ट असे नाही तर बाकीचे पण बॉडीली चेंजेस होतात, की ओबेसिटी असतं, हेअर ग्रोथ होते म्हणजे ज्यांना अप्पर लिप जास्त येतं किंवा चिन मध्ये हेअर असतात किंवा मेल फीचर्स थोडेसे असतात, पिंपल्स जास्त येतात, काही लोकांना बॅकच्या मागे किंवा नेकच्या मागे असं ब्लॅकिश डिस्कलरेशन होतं, काखेमध्ये ब्लॅकिश डिस्कलरेशन होतं आणि वजन वाढतं आणि पाळी अनियमित होते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत दीज आर कॉल्ड एज पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. ओके, येस, सगळं मिळून एक सिंड्रोम होतं. ओके, सॉरी. तर ते जे होतं ते इट्स नॉट जस्ट अ सोनोग्राफिक फाइंडिंग, इट इज एव्हरीथिंग टुगेदर. दिस इज अ व्हेरी कॉमन कंडिशन इन यंग गर्ल्स. ओके, अँड इट इज व्हेरी मच ट्रीटेबल, म्हणजे ते आपण ट्रीट करू शकतो. व्यायाम वगैरे. येस, त्याच्यात सगळ्यात पहिलं इज डाएट अँड एक्सरसाइज. इट्स सो इम्पॉर्टंट. येस, पहिलं आम्ही सांगतो की एक्सरसाइज इज द ट्रीटमेंट फॉर पीसीओडी.
बाकीच्या गोळ्या औषधं ही पुढची गोष्ट झाली, ते लागेल तसं आम्ही देणारच. ओके, पण वाय ऍट द एज ऑफ 15 and 16 यू वॉन्ट टू टेक अवर मेडिसिन्स, है ना, वेन सम लाईफस्टाईल मॉडिफिकेशन कॅन ऍक्च्युअली इम्प्रूव्ह इट. आणि पीसीओडी ला बरेचदा मुली घाबरतात की अरे बापरे मला पीसीओडी झाला, मला पीसीओडी. प्लीज डोंट बी वरीड अबाउट इट. पण ते कळतं कसं की पीसीओडी झालं? वेन यू कम टू अ डॉक्टर, लोक इरेग्युलर पिरियड साठी किंवा वजन वाढलेलं असेल किंवा त्याच्याहीकडे बरेचदा दुर्लक्ष करतात आणि जेव्हा एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ होते तेव्हा येतात, किंवा अगदी ह्या वयात दुर्लक्ष पूर्ण केलं आणि मग लग्न झाल्यानंतर मूल राहत नाही, इनफर्टिलिटी ज्याला आपण म्हणतो, तेव्हा आमच्याकडे येतात. आणि मग त्यावेळेला आम्ही सांगतो की आम्ही जेव्हा इन्व्हेस्टिगेट करतो तेव्हा कळतं की हा पीसीओडीचा त्रास. म्हणजे इरेग्युलर पिरियड असले तरी ते येत नाही, बरेचदा नाहीयेत की ठीक आहे माझी तर अशीच असते पाळी नेहमी. इट्स अ व्हेरी कॉमन मिथ की जे सगळे म्हणतात की माझी पाळी नेहमी अशीच असते. ऍक्च्युली ती दर काही इंटरव्हलनी आलीच पाहिजे. अगदी बरोबर. आणि व्यवस्थित ब्लिडिंग जे आहे ते 2 ते 5 दिवस आयडियली व्हायला पाहिजे. आधीपेक्षा आता कमी होत आहे किंवा आधीपेक्षा आता जास्त होत आहे, इट्स एबनॉर्मल, यू नीड टू शो इट. तुम्ही म्हणलात की सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे पिरियड्स लवकर येत आहेत, तर मला त्याचं रिलेशन नाही कळत की बॉडी फॅट जे आहे, म्हणजे आपली जी ज्याला आम्ही HPO ऍक्सिस म्हणतो, म्हणजे हायपोथॅलॅमो पिट्युटरी ऍक्सिस, म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये जे एक पर्टिक्युलरचे ऍक्सिस असतं की त्याला स्टिम्युलेशन लागतं. त्याला कधी कळणार आहे की आपण आता मोठे होण्याच्या वयाचे आलोय, तर आपलं बॉडी फॅट ऍट पर्टिक्युलर लेवल गेलं की ते स्टिम्युलेट होतं. हे त्याचं रिलेशन आहे. सो सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे ओबेसिटी होते किंवा सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे वजन वाढतं, आणि वजन वाढलं, एक्सरसाइज नसली की ती ऍक्सिस लवकर ऍक्टिव्हेट होते. हे पुरुषांचं पण असं होतं का? पुरुषांचं पण होतं, पण मुलींमध्ये जास्त कॉमन आहे. हो का? म्हणून मुलींनी व्यायाम करणं खूप आवश्यक आहे. बाहेर मैदानी खेळ. आणि बिलीव्ह मी कोविडच्या 3-4 वर्षामध्ये इतक्या मुलींना घरी राहायची सवय झाली आहे की दे लाईक इट एट होम. नाही, आणि हे मोबाईल, व्हॉट्सअप आणि युट्यूब यांनी वाट लावली आहे का? म्हणजे उपयोगी गोष्टी बघितल्या तर नथिंग लाईक इट, पण तुम्ही नुसतंच जर असं बघत राहिला तर त्याला काही अर्थ नाही. आणि त्याला एक डिसिप्लिन पाहिजे की दिवसात मी 1 तास बघेन. हा, तुम्ही तेवढं बघा आणि मग तुम्ही तेवढंच खेळा, मग काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही खेळण्याचा वेळ पण मोबाईलवर, आणि हे आपल्याच बिल्डिंगमध्ये आपण आपल्या सोसायटीमध्ये बरेचदा बघतो की पोरं खाली मोबाईलवर खेळत असतात गेम्स, जेव्हा की ते मैदानी खेळासाठी किंवा खाली खेळण्यासाठी पेरेंट्सनी खाली पाठवलेलं असतं. पण मुलं काय करतात, आणि एस्पेशली ही मोठी मुलं, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द स्मॉलर किड्स, बट मोठी मुलं बरेचदा आपण बघतो असं की दे आर इन द मोबाईल. इट्स नॉट गुड, इट्स नॉट गुड फॉर देम. दे शुड प्ले. आयांनी अलर्ट व्हायची गरज आहे, ज्यांची 8, 9, 10 वर्षाच्या मुली आहेत. काही करून त्यांनी 1 तास तरी मैदानी खेळ. आय आर नॉट सेइंग की तुम्ही त्यांना खूप म्हणजे असं खेळ लावा किंवा त्यांना काहीतरी असं अगदी काही, पण आपण किती हुंदडायचो लहानपणी, आपण किती खेळायचो, तसंच त्यांनी खेळण्याची गरज आहे. आता ते म्हणतात आम्हाला मैदान नाही उरलेत, पण जे आहे अवेलेबल याच्यात ना. माझा एक भाऊ आहे, त्याची एकुलती एक मुलगी आहे, तो त्याला सायकलिंगचं खूप आवड आहे, तर तो तिला सायकलिंगला घेऊन जातो, त्याला स्विमिंग येतं तो तिला घेऊन जातो. फिजिकल ऍक्टिव्हिटीज, एनी फिजिकल ऍक्टिव्हिटी, आयदर 1 hour ऑफ गुड प्ले, म्हणजे तुम्ही समजा बॅडमिंटन, टेनिस किंवा बास्केटबॉल किंवा स्विमिंग किंवा सायकलिंग असं काहीतरी तुम्ही खेळताय, किंवा ऍटलीस्ट सम अमाऊंट ऑफ प्ले इज देअर. सो माझ्या बायकांसाठी मी 1 तासाचा व्यायाम सुरू केलाय, तर ठीक आहे ना. माझा पण होतो त्यांच्यामुळे, बिकॉज आय गेट देअर एनर्जी. बरोबर, असं आहे. आणि इट इज लाईक दॅट ना, कम्युनिटी एकमेकांना कसं हे करते त्याच्यानुसार आपलं ऍक्टिव्हिटी नक्की डिफर करतं. आणि या मुलींसाठी मग काय, तुम्ही जे 4 वाक्यात सांगायचं झालं महत्वाचे मेसेजेस, तर काय सांगाल? या सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर सिडेंटरी लाईफस्टाईल नको, काहीतरी फॉर्म ऑफ एक्सरसाइज पाहिजे, आयडियली 1 तास पाहिजे. आहार तुमचा संतुलित असला पाहिजे. जर तुम्हाला काही एबनॉर्मल गोष्टी होत असतील किंवा तुमच्या पाळीनुसार जर काही एबनॉर्मलिटी होत असतील तर तुम्ही डॉक्टरांना ते नक्की दाखवणं गरजेचं आहे. आणि ब्लड टेस्ट, सोनोग्राफी जसं आम्ही सांगू तसं तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक आपण बोलायला विसरायला नको की सर्व्हायकल कॅन्सर व्हॅक्सिनेशन बद्दल. तर आता आपलं ऑफकोर्स आम्ही ही गेली 10 वर्ष आम्ही हे व्हॅक्सिन बद्दल प्रमोट करतो किंवा आम्ही सांगतो, पण तोपर्यंत जे होते ते व्हॅक्सिन थोडेसे महाग होते, एक्सपोर्टेड क्वालिटीचे जे हे असायचे, म्हणजे इम्पोर्टेड असायचे, की बेसिकली ते 3-4 हजाराचं व्हॅक्सिन असायचं. आता इंडियन मेड इन पुणे व्हॅक्सिन तयार झालेलं आहे की जे भारत सिरमचं आहे, आणि वी रेकमेंड दॅट. नावडेज इट इज रेकमेंडेड आफ्टर 9 years ऑफ एज, म्हणजे 9 वर्षाची मुलगी झाली की त्याच्यानंतर आपल्याला हे 2 डोसेस टिल 12 years ऍटलीस्ट आपण देतो. आणि 12 वर्षाच्या वरच्या ज्या मुली आहेत त्यांना 3 डोसेस द्यायचे असतात. आणि इट इज नॉट अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह वॅक्सिन, इट्स जस्ट 2000 rupees पर. तिला एक ड्रेस कमी घेऊन द्या तुमच्या मुलीला, पण हे वॅक्सिन नक्की द्या. पण ऐका ना, ह्यानी काही साईड इफेक्ट नाही ना होत?
अजिबात असं नाही होत. अजिबात. आणि आमच्यासारख्या बायकांनी पण घ्यायची गरज नाही. तुमच्या आपण मोठ्या बायकांना जसं आपण आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं की आपल्याला HPV DNA ची टेस्ट करायला लागते. ओके. काय तर ती HPV DNA जर टेस्ट निगेटिव्ह आली तर आम्ही 45 वर्षापर्यंत बायकांना सांगतो की तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही वॅक्सिन घेऊ शकता. त्याच्या पुढे जनरली आपण नाही रेकमेंड करत आहे. ह्या वॅक्सिनचा ऍडव्हान्टेज फक्त सर्व्हायकल कॅन्सरसाठीच नाही तर बाकीचे काही जेनेटल इन्फेक्शन्स असतात की ज्याला गाठी येणं, वॉट्स वगैरे असं म्हणतो, त्याच्यासाठी पण खूप महत्वाचं आहे ते. आणि दॅट्स द रिझन वाय दिस वॅक्सिन इज नॉट जस्ट फॉर गर्ल्स, इव्हन फॉर बॉईज इट इज रेकमेंडेड. कारण ते सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझिजेसला काही प्रमाणात HPV नावाचं जे व्हायरस आहे त्याच्या अगेन्स्ट ते प्रोटेक्ट करतात. खूपच महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. येस. पण मला एक सांगा, हल्ली जे लिव्हिंग इन मध्ये जात आहे तर तुमच्या माहितीप्रमाणे मुली किती वयाच्या असताना हे सगळं सुरू करतात? लिव्हिंग इन म्हणण्यापेक्षा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी सी आमच्याकडे येणाऱ्या बऱ्याचशा मुली या 16, 17, 18 पर्यंत ऍक्टिव्ह झालेल्या असतात, विच इज लिगली नॉट अलाउड ऍक्च्युअली. ऍक्टिव्ह म्हणजे प्रॉपर जसं वन्स इन. हो हो हो. आणि 18च्या वर तर खूप कॉमन आहे. इट इज व्हेरी कॉमन. इट इज व्हेरी कॉमन. अगदीच बावळट आहे. मला माहिती. इट्स नॉट गुड. सी बिकॉज व्हॉट हॅपन्स ना ऍट दिस एज इट इज यू डोंट नो विच हुज युअर गोइंग टू बी युअर परमनंट पार्टनर. मग ते ऑब्व्हियसली मल्टिपल रिलेशन्स होतात, त्याचे मल्टिपल गिल्ड्स असतात, मग कधी अबॉर्शनसाठी येतात, कधी इन्फेक्शनसाठी येतात, विच इज नॉट गुड ऍक्च्युअली. हे करिअर रॅदर दॅन बिंग जजमेंटल अबाउट ऑल दीज थिंग्स. या इफ यू अंडरस्टँड की व्हॉट इज गोइंग ऑन आणि मग पुढे त्याचे काय कॉम्प्लिकेशन्स होतात ते जर तुमची फेस करायची तयारी असेल तर वेगळी गोष्ट आहे. पण जसं तुम्ही म्हणताय की हे करिअर घडवण्याची वेळ आहे, या वेळेला तुम्ही कुठे कॉन्सन्ट्रेट करताय हे महत्वाचं. मला एक गृहिणी किंवा मला मुलगी नाहीये, पण जर मुलगी असती तर मला असं वाटतं एवढ्या लहान वयात मुलगी सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह झाली तर मला तर काय कळत नाही की काय भेट लागायची गोष्ट आहे ही. इट इज अ व्हेरी हार्टनिंग डिसहार्टनिंग ट्रूथ जे आपण म्हणतो. मला वाटतं आयांनी मुलींशी हे बोलायची गरज आहे की बाई तू हे जर ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालीस तर एक तर तुझ्या करिअरची वाट लागू शकते, दुसरं म्हणजे तुला सवय लागेल अशी सवय. आणि पुढे जाऊन म्हणजे वेन ऍक्च्युअली यू वॉन्ट टू गेट मॅरिड किंवा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होणार असतील तेव्हा परत तुम्हाला बाकीच्या गोष्टींमध्ये पण यू गेट अटॅच्ड टू दोज फीलिंग्स, राईट? ऍब्सोल्युटली. आणि मला गंमत काय वाटते की त्या मुलीचं पण नुकसान होतं ना बॉडीचं, म्हणजे जे अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे तेच आहे की प्रॉब्लेम सगळे मुलींना होतात. इन्फेक्शन झाले ते मुलींना होतात, प्रेग्नन्सी झाली ती मुलींमध्ये होणार. तुम्ही तर फक्त फिजिकल लेवलला बोलताय, मी बोलतोय एथिकल, इमोशनल. की सगळं जे काही होतं ते मुलींच्या बाबतीत होतं. आणि स्पिरिच्युअली पण पावित्र्य वगैरे जर राखायचं असेल सगळ्याचं नाही का, म्हणजे किती मेमरीज अशा आज या मुलाबरोबर थोडं केलं मजा, दुसऱ्या मुलाबरोबर, तर ते सगळं इट्स रिअली नॉट. मुलींनीच मर्यादा ठेवली पाहिजे नाही का, असं मला वाटतं. बरोबर आहे का? आपण असं बोलायला गेलो की आपण म्हातारे वाटतो या जनरेशनला. दे फील की बट वी हॅव सीन द कॉम्प्लिकेशन्स हॅपनिंग. इमोशनली वी हॅव सीन. या म्हणजे ऍज अ डॉक्टर आय नो व्हॉट ऑल medical complications they go through, and if the age is less, if it's less than 18 years, it's illegal. Okay, so by law the person also may get into त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. ओके, सो इट्स नॉट गुड. मला अजून वाटतं की एकदा जर तुम्हाला सेक्शुअल ऍक्टिव्हिटीची इतक्या यंग वयात सवय लागली तर मग त्याच्याशिवाय ब्रेकअप झाला की मग काय करायचं? त्रास होतो है ना. मग परत शोधायचा, मग परत त्याच्यावर म्हणजे इट्स व्हेरी बॅड. इट्स अ व्हेरी विशियस सायकल. आणि मग देन यू कॉन्ट गेट आउट ऑफ इट. इट्स इमोशनली डिस्टर्बिंग, सोशली डिस्टर्बिंग. इमोशनली अँड सोशली ऑल्सो इट इज डिस्टर्बिंग. सो निर्णय प्रत्येक मुलीने आपला घ्यायचा आहे. म्हणजे मी तर खूपच जुन्या पिढीची आहे, पण तरी मला असं वाटतं की विचार करून विचारपूर्वकच सगळं केलेलं बरं. अगदी बरोबर. आणि मेनली करिअर घडवायचं वय आहे, कारण हल्लीच्या काळात जर मुली फायनान्शियली इंडिपेंडंट नसतील तर ते ऍक्सेप्टच होत नाही. मुलींना पण नाही व्हायला पाहिजे. आणि समाजात पण आता इतकं सोपं नाही राहिलेलं की तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट नाही आहात आणि या काळातले आहात. बरोबर ना? अगदी बरोबर. याच याच्यामध्ये आपण एक गोष्ट अजून डिस्कस करणार होतो म्हणून मी जस्ट हे केलं. आपला प्रश्न होता की मेन्स्ट्रुअल कप बद्दल तुम्ही विचारलं होतं मला. राईट. करेक्ट. सो आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा की मेन्स्ट्रुअल कप बद्दल. तर मेन्स्ट्रुअल कप म्हणजे काय असतं की आपण जे सॅनिटरी पॅड वापरतो फॉर पिरियड्स, तर त्याच्यासाठी सॅनिटरी पॅड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते आपण यूज अँड थ्रो असतं. सो त्याला डिकम्पोज व्हायला किंवा त्याचं रियूज तर ऑब्व्हियसली होत नाही. पूर्वीच्या काळी कापड वापरलं जायचं, तर ते कापड सारखंच आता काही रियुजेबल सॅनिटरी पॅड्स अवेलेबल झालेले आहेत मार्केटमध्ये की जे आपण जे धुवून क्लीन करून आपण ठेवू शकतो. पण अगेन इफ इट्स नॉट क्लीन प्रॉपरली अँड ऑल देर आर चान्सेस ऑफ इन्फेक्शन. सो नाउ इट इज अ व्हेरी कॉमन थिंग विच एव्हरीबडी आस्क फॉर इज अ मेन्स्ट्रुअल कप.
ओके. सो व्हॉट इज अ मेन्स्ट्रुअल कप? इट इज अ सायलास्टिक डिव्हाइस किंवा एक असं याच्यासारखं फोल्डेबल डिव्हाइस असतं की जे आपण वजायनामध्ये इन्सर्ट करून ठेवतो आणि मग ते ओपन अप होतं. ते ओपन अप झालं की इट्स लाईक अ कप की ज्याच्यामध्ये ते ब्लड जे आहे ते सगळं कलेक्ट होणार आणि यू हॅव टू चेंज इट. नाउ अ मेन्स्ट्रुअल कप ऑल्सो हॅज इट्स ओन ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस आहे की कॉस्ट इफेक्टिव्ह खूप जास्त आहे. एकदा तुम्ही तो 400-500 रुपयाचा काय जो काही कप असेल तो घेतला की तो तुम्हाला दर सायकलला तोच युज करता येतो. म्हणजे तो असा छोटा होऊन आत जातो. येस फोल्ड होऊन आपण आत हे करू शकतो आणि ते ओपन जातो. ओके. सो दॅट इज वन थिंग विच यू कॅन. इट इज कॉस्ट इफेक्टिव्ह. क्लिनिंग वगैरे तर असं बघितलं तर सोपं आहे. ते काढून नुसतं क्लीन करून बॉईल करून व्यवस्थित ठेवायला लागतो. बट सिमिलरली देर आर डिसएडव्हान्टेजेस की तुम्ही जर ते खूप वेळ चेंज नाही केला तर त्याचे ब्लड कलेक्ट होतं ते इन्फेक्ट होऊ शकतं. ब्लड इज अ व्हेरी गुड कल्चर मीडियम. सो इट कॅन गेट इन्फेक्टेड राईट. सो जे टॅम्पून्सचा प्रॉब्लेम होता तोच याचा पण प्रॉब्लेम असू शकतो. सिमिलरली सम पीपल विल नॉट कीप इट क्लीन किंवा ते नीट ठेवलं नाही त्याच्यावर बुरशी आली आणि तसंच वापरला. सो इट कुड बी अ प्रॉब्लेम. हे जास्त रिस्की पण होऊ शकतं. येस इट कुड बी. सो यू हॅव टू युज इट व्हेरी डिस्टिंग थॉटफुली. आणि आता पूर्वीसारखं असं राहिलं नाही की अनमॅरिड गर्ल्स वापरत नाही. अनमॅरिड गर्ल्सला काही इन्सर्ट करायचं म्हणजे इट वॉज नॉट व्हेरी टेकन दॅट वेज ना. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हायमेन कशाने पण रप्चर होऊ शकतं किंवा असं. सो बेसिकली बरेचदा ऍडोलेसंट वगैरे पण आम्हाला विचारतात रप्चर होतं का कप वापरल्याने. हा म्हणजे इट गोज इनसाइड राईट. म्हणजे वर जातं ना. नाही इट इज इफ समबडी कॅन यूज इट इज याच्यासारखं सुख नाही. पण ते रप्चर ते कप नाही कप घातल्यामुळे असं नाही. मी सांगते की ज्यांना ते हायमेनचं काही हे नसतं म्हणजे इट इज नॉट समथिंग लाईक अ थिक पडदा. इट इज समथिंग लाईक व्हावंच लागतं का हे मेन्स्ट्रुअल कप वापरण्यासाठी. व्हावं लागतं. तर त्याच्यामुळे ते आणि इट हॅपन्स बिकॉज ऑफ एनिथिंग म्हणजे असं काही नाही. इट कॅन हॅपन बिकॉज ऑफ स्विमिंग सायकलिंग. आपल्याला एक थॉट्स असतात ना की त्याच्याबद्दल. सो एनिवे सो बेसिकली हे जे हा जो कप आहे किंवा हे जे आपण इन्सर्ट करतो आतमध्ये तर मोस्ट ऑफ द टाइम्स आम्ही सांगतो की मॅरिड वुमननी जर जास्त केलं तर बेटर आहे ते. यंग गर्ल्स इफ दे कॅन टेक केअर ऑफ देमसेल्फ एस्पेशली स्पोर्ट्स पर्सन्स खूप वापरतात हे. दे आर व्हेरी मच यूज टू युझिंग मेन्स्ट्रुअल कप्स अँड इट इज बेटर. छोटासा प्रश्न येस वेड्यासारखा पण विचारलं पाहिजे कारण माझे सबस्क्रायबर म्हणतात काय प्रश्न विचारता तुम्ही. पण मला हे समजून घ्यायचंय की तो कप जर वापरायचा असेल तर ते हायमेन रप्चर होऊनच करावं लागतं. मग ज्यांनी सेक्शुअल ऍक्टिव्हिटी नाही केलेली त्यांनी पण ते पुश केलं की ते हायमेन रप्चर होऊ शकतं. ओके इट इज ॲज सिम्पल एज दॅट. ओके ओके असं होऊ शकतं. आणि म्हणूनच आम्ही सांगतो की ज्याला जे याच्याबद्दल जागरूक आहेत किंवा त्यांना असं वाटतं आपल्याला पुढे जाऊन काही त्रास होणार नाही तर डेफिनेटली यू कॅन युज इट. पण ते जर डिफिकल्ट होत असेल किंवा ते पेनफुल होत असेल किंवा तुम्हाला त्याचा जास्त ब्लिडिंगचा त्रास होत असेल तर प्लीज डोंट यूज इट. अजून एक प्रश्न म्हणजे किती वेळ ते कप ठेवावं. साधारण 8 तास आम्ही ठेवायला सांगतो डिपेंडिंग अपॉन युअर ब्लड फ्लो. जर खूप जास्त हेवी ब्लड फ्लो असेल तर तुम्हाला फ्रिक्वेंटली चेंज करायला लागेल. पण साधारण एनी नॉर्मल साईज मेन्स्ट्रुअल कप जे असतो की दॅट कॅन टेक अराउंड 80 to 100 ml ऑफ ब्लड. सो 8 ते 10 तास 6 तासांनीच ते बदललं पाहिजे. जर ज्यांना हेवी ब्लिडिंग असेल त्यांनी नक्की 6 तासांनी बदलावं. नाही तर 8 ते 10 तास किंवा कधी कधी 12 तास पण ठेवतात. बट आय जनरली डोंट रेकमेंड. जेन्युअल प्रश्न की तो असा आत जरा जो कप उघडतो तो बाहेर काढताना म्हणजे कसं. नाही इट इज इझियर टू रिमूव्ह. इट इज इझी. इट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट. पण तेच त्याची टेक्निक एकदा लर्न झाली ना की इट्स नॉट व्हेरी आणि इट्स व्हेरी गुड म्हणजे फॉर एन्व्हायरमेंट इट इज व्हेरी गुड. कारण आपल्याला आपले जे सॅनिटरी पॅड्स आहे हे डिस्पोज व्हायला खूप वेळ लागतो. पण मग ह्याची काळजी कशी घेतात. उकळायला लागतं का जसं आपण लहान मुलांच्या बॉटल्स. करेक्ट तसं उकळून किंवा स्टीम करून ते क्लीन करून घ्या. म्हणजे आधी नॉर्मल पाण्याने आणि साबणाने धुवून वगैरे आणि मग ते आपल्याला उकळून ठेवायला लागतं. ओके हे सगळी काय. पण मला वाटतं भारतात जास्त मुली वापरत नाहीत. आत्ता वापरायला लागले सबर्ब्स मध्ये म्हणजे आपल्या सिटीज मध्ये वगैरे जास्त वापरायला लागले. छोट्या नाही म्हणजे ते पण होतं. पैसे वाचतात एन्व्हायरमेंटसाठी गुड आहे. कारण किती नाही म्हटलं तरी आपण जे पॅड फेकून देतो तर त्याला हे लागतं आणि त्याला वेगळ्या डस्टबिन्स पण लागतात. रेड डॉट आजकाल आपण करतो पॅकेटवर रेड डॉट टाकून. ओके थँक्यू. खूपच चांगली माहिती तुम्ही सांगितली. आणि आशा आहे की मुलींच्या आया आणि ज्या या टीनेज मधल्या मुली आहेत किंवा ज्यांना सुरू होणारे पिरियड्स किंवा ज्यांना जस्ट झाले त्यांना याच्यातनं भरपूर काय काय माहिती मिळाली असेल. मला मी महत्वाचं त्यांच्यासाठी हे सांगेन की पहिलं म्हणजे तुमचं हे मस्त करिअर घडवायचं वय आहे. मस्त खा आणि व्यायाम करा आणि छान करिअर घडवा.
मग पुढे तर गोष्टी होतच बाकीच्या राहतील. गोष्टी होणार. 21 वर्षापर्यंत तुम्ही छान सेक्शुअली ऍक्टिव्ह व्हाल, तेव्हापासून तुम्ही जरा योग्य पार्टनर शोधा आणि करा. बरोबर, पण तोपर्यंत 20-21 जोपर्यंत काही घडत नाही आपलं करिअर, तोपर्यंत या फंदात कमी पडलेलं बरं असं मला अगदी वाटतं. बरोबर. नाही, आणि प्रॉब्लेम्स शेवटी तुम्हालाच फेस करायचे. नो, युअर पार्टनर इज मे नॉट बी इन्व्हॉल्ड इन द प्रॉब्लेम्स. करेक्ट. दे विल जस्ट, त्यांना काहीच करायचं नसतं त्याच्यामध्ये. दे आर रिअली नॉट बॉदर्ड. सो इट्स यू हॅव टू, तुम्हाला तुमचं आयुष्य घडवायचं आहे तर यू हॅव टू डिसाइड वेदर यू वॉन्ट टू गो इन टू इट. त्याच्यातनं मला एकदा आठवलं, मी एकदा न्यूझीलंडला गेले ते 2002 मध्ये. तर त्या हॉस्टेलमध्ये आम्ही राहत होतो. ते म्हणजे न्यूझीलंडची मुलगी हॉस्टेलमध्ये शिकायला आली होती काहीतरी. तर मी तिला असं सगळं विचारत होते, तुझा बॉयफ्रेंड काय वगैरे. तर तिने वयाच्या 16 पासून 20 पर्यंत इतकी ऍक्टिव्हिटी केली ती सेक्शुअल, आणि त्याची 4 वर्ष वाया गेली होती. आणि नंतर ती ते शिकायला आली होती. आणि मला इतकं वाईट वाटत होतं की ती एका मोठ्या लग्न झालेल्या बाईसारखी तिची बॉडी झाली. त्यात मजा जाते सगळी. सो ते सगळी काळजी घ्या तुम्ही, कारण आपलं कल्चर वेगळं आहे आणि आपलं कल्चर छान पण आहे. तुम्ही जर एका वेगळ्या दृष्टीने बघितलं तर जरूर नाही की सगळं वेस्टर्न गोष्टी. अजिबात वेस्टर्न नाही. ते लोक आपल्याला आता कॉपी करायला लागलेले आहेत. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे नॉट नेसेसरी दॅट वी शुड कॉपी देम. सो आशा आहे की यातनं एक जरी मुलगीने विचार केला की मला हे सगळं आत्ता नाही करायचं, थोड्या दिवसांनी, त्यात मजा वेगळी आहे, तर तरीही या व्हिडिओचा पर्पज सर्व झाला असं मी म्हणेन. करेक्ट. येस, थँक्यू सो मच.